अहो, आज गुढीपाडवा आहे. तुम्ही अजून आवरलं नाही होय? आपल्या लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. चला ना, आपण पूजा करून घेऊया. अहो, मी कशी दिसतेय? छान दिसते तू. अहो, काय झालंय हो? माझं काही चुकतंय का? अगं नोकरी गेली माझी. इतकंच ना, नोकरी गेली आहे तर दुसरी नोकरी भेटेल. पण आपला आज लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. चला ना, आवरून घेऊन पूजा करूया. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? कशाला माझं डोकं फिरवते? जा ना तू. अहो, तुमची नोकरी माझ्यामुळे गेली आहे का? तुला जे समजायचंय ना ते समज. जा. मी तुमच्यासाठी एवढं आवरून आली आहे आणि तुम्हाला माझी जरा पण किंमत नाहीये. तुला मी सांगितलं होतं तयार होऊन यायला. सांगितल्यावरती आवरून येतात का? तू जा ग, नको माझं डोकं फिरू. लग्नानंतर आपण पहिल्यांदा फिरायला कसं वाटलं तुला? छान वाटलं. अहो, मी तुम्हाला बोलणारच होते की आपण कुठेतरी फिरायला जाऊया, पण तुमच्या कामामुळे मी कधी बोलूच शकले नाही. बोलायचं ना, काम तर काय होतं. अहो, हा? तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? नाही, मी का नाराज होऊ तुला? अहो, आपला एक फोटो काढता? भारी दिसतेस का? अहो, तुम्ही पण छान दिसताय. अहो, तुम्ही लाजताय का? लग्नाआधी होणार नवऱ्यातून तुझ्या काय अपेक्षा? अपेक्षा फार काही नव्हता, पण मला समजून घेणारा आणि माझी काळजी करणारा हवा होता, आणि तो मला मिळालाय. मी तुझी कायम काळजी घेईन आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी नाही होऊन जाणार. बोला ना काहीतरी. तू बोल ना. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. लग्न तू तुझ्या मर्जीने करते का घरच्यांच्या प्रेशरमुळे? मी माझ्या मर्जीने लग्न करते. तुला कोण आवडत असेल तर आत्ताच सांग. नाही नाही, तुम्ही उगाच काही गैरसमज करून घेऊ नका. किंवा याच्या आधी काही होतं तुझं? नाही. तुमचं या आधी काही होतं का? नाही. घरी कोण कोण असतं? आई वडील आणि मी. पण कामामुळे मी पुण्याला होतो
पण आता लग्न झाल्यानंतर मी गावी सेटल होणार. म्हणजे आपण लग्नानंतर गावाकडे राहणार आहोत का? हो, चालेल तुला? हो. मी अजून काही पूर्णपणे सेटल नाही. तुला बऱ्याच गोष्टी अशा ऍडजस्ट करून घ्याव्या लागेल. आणि मी त्यामधला मुलगा नाही की तुला मोठ्या मोठ्याने स्वप्न दाखवून नंतर ते खोटं साबित करणं. ते आहे सगळं तुझ्या समोर आहे आणि खरं आहे. आजकाल सर्व मुलींना सेटल आणि सक्सेसफुल झालेला नवरा पाहिजे. गरजेचं नाहीये की लग्न आधीच मुलाने सक्सेस झालं पाहिजे. मुलगी जर साथ देणारी असेल ना तर मुलगा लग्नानंतर पण सक्सेस होऊ शकतो. हा, पण मुलींनी पण तेवढी साथ दिली पाहिजे. जर मुलगा तसा असेल ना तर मुलगी शेवटपर्यंत साथ देते. तुझा काय निर्णय आहे? तुम्ही सांगा ना. तू सांग. तुम्हीच सांगा. हो. कोणीतरी रुसलंय. माझी काही चूक पण नव्हती तरी पण ओरडता मला. झाले चूक. दुसऱ्याचा राग तुझ्यावरती काढला. जरा समजून घे. सुंदर दिसते. तुम्हाला एक सांगू, बाईचं सौंदर्य तेव्हाच उठून दिसतं जेव्हा तिची हक्काची आणि आवडती व्यक्ती तिचं कौतुक करते. आज गुढीपाडवा. आपण नवीन वर्षाची सुरुवात नव्याने करू.